तर आज आपण ही खमंग आणि चविष्ट अशी थालीपीठे कशी बनवायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी 1.5 कप गव्हाचं पीठ, पाऊण कप ज्वारीचं पीठ, 4 चमचे बेसन आणि 4 चमचे उडीद डाळ आणि मूग डाळीचं पीठ घेतलेलं आहे। याला व्यवस्थित चाळून घ्यायचं। तांदळाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल। याच्यात चवीनुसार मीठ, पांढरे तीळ, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद आणि पाव चमचा ओवा टाकलेला आहे। आता लहान मुलांना थोडा आवडीचा फ्लेवर म्हणून मॅगी मसाला सुद्धा टाकलेला आहे। त्याच्यानंतर आलं, लसूण, मिरचीचा ठेचा, ओली कोथिंबीर आणि कांद्याची पात बारीक चिरून टाकलेली आहे। तुम्ही कांदा टाकला तरी सुद्धा चालेल। ह्याला थोडं कुस्करून घ्यायचं, पाणी टाकून ह्याचं मऊसर असं पीठ मळून घ्यायचं। 10 मिनिटं मुरल्यानंतर छान थालीपीठं पाणी लावून बनवून घ्यायची आणि त्याच्यावरती पौष्टिक म्हणून ही मी गाजर आणि बीटरूटचा किस टाकलेला आहे। ह्याला 4 होल पाडायचे आणि तव्याला तूप किंवा तेल लावून दोन्ही साईडून खमंग अशी ही थालीपीठं भाजून घ्यायची। ह्या थालीपीठाचा पूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता। आणि ही थालीपीठं जी आहे तुम्ही ब्रेकफास्टसाठी किंवा टिफिनसाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे। चला तर मग पटकन ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा।